लाल भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या. लाल भोपळा शिजवून घेतला, त्याच्या साली काढून घेतल्या आणि गूळ परातीत खिसून घेतला. आता हाही खिसून घ्यायचा. हे बघा, हे खिसलेला आपण भोपळा याच्यातच पीठ मिसळायचे. पाणी बिलकुल नाही टाकायचं, जेवढं लागतं तेवढं पीठ मिसळायचं. लागेल तसं पीठ घेते मी गव्हाचं. आणि आता याच्यात सुंठ पावडर थोडी टाकूया. आता गोळा आपला मळून झालेला आहे. आता आपण लाटायला घेऊया. तेल लावत सोबत पीठ लावून लाटून घ्यायचं. मी लाटायला घेते, असं लाटणार आहे. हे बघा, लाटून झाली. आता आपण तव्यात गरम करूया, भाजूया. असंच एक 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 गोळा करत सगळे भाजायच्या. खायला एकदम गोड, रुचकर आणि हेल्दी. एका हातात कॅमेरा असल्यामुळे असं मला एका हाताने उलटायला लागते. आता भाजून झाल्यावर व्यवस्थित परत दाखवते. हे बघा, सगळे घारे एवढे झाले, एवढे सगळे भाजून झाले. आता मुलीचा टिफिन भरते. तर घारे कशासोबत खाणार? मी चटणीसोबत देते तिला. त्या दिवशी चटणी बनवली ना, तिला आवडते. एवढ्या 2 धपाट्यासोबत बस. थँक्यू, बाय बाय.